कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले। शासन भिकारी असं वक्तव्य कोकाटेंनी केले। हल्ली भिकारी ही 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असं वक्तव्य कोकाटेंनी केले। वादग्रस्त वक्तव्य करणारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा तंबी दिली आहे। कोकाटेंचं शासन भिकारी हे वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत फडणवीसांनी कान टोचले। कृषी मंत्र्यांच्या राज्याला भिकारी म्हणण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला। राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। आर पाटलांनी डान्स बार बंद केले होते आणि माणिकराव कोकाटेंनी विधान भवनात जुगार खेळून दाखवला। एकाच पक्षातला हा मोठा विरोधाभास असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना इशारा दिला। कोकाटेंनी चुका करू नयेत, अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा जरांगेंनी दिला। महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली। यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसंच सातत्यानं शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषी मंत्री राज्याला नकोय अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली। कोकाटेंचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी ही मागणी त्यांनी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केले। गळ्यात पत्त्यांची माळ घालत राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळत अनोखं आंदोलन केलं। यावेळी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात बीडमध्ये छावा संघटनेनं अनोखं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्र्याचा मुखवटा घालून पत्त्याचा डाव मांडण्यात आला। यावेळी कोकाटेंच्या फोटोला जोडे मारून मडकं फोडण्यात आलं। कोल्हापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली। कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्याची माळ घालून पत्ते खेळत आंदोलन करण्यात आलं। कोकाटेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर शाई फेकत आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शरद पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला। देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलं। जनसुरक्षा हे विधेयक जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सरकारच्या सुरक्षेसाठी आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली। जनसुरक्षा विधेयकाला आपला विरोध असल्याचंही पटोले म्हणाले। जनसुरक्षा विधेयक हे संविधान विरोधी नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। याचा कुणीही दुरुपयोग करू शकत नाही असंही फडणवीसांनी म्हटलं। खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील निवृत्त शिक्षकांच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली। निवृत्ती वेतन, आरोग्य विमा, शिक्षक कल्याण निधी आणि अन्य शैक्षणिक मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली। निवृत्त शिक्षकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन शरद पवारांनी दिलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकलाय। आमदार बंटी बांगडिया यांच्या प्रयत्नानं 13 वर्षांनंतर या बँकेवर भाजपची सत्ता आली आहे। रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं सांगली जिल्हा भाजपच्या वतीनं विटा इथं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। भाजपचे नेते वैभव पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन पार पडलं। या शिबिरामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि विटा शहरातील नागरिकांनी रक्तदान केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे। या निमित्तानं कोल्हापुरात सेवा सप्ताह पाळला जातो। याची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं करण्यात आली। यावेळी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कार्यकर्त्यांनी अंबाबाई चरणी घातलं। नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीबाबत शेतकरी प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिलं। नाशिक जिल्ह्यातील 54,040 शेतकऱ्यांकडे मध्य मुदतीचे 902 कोटी रुपये मुद्दल थकीत आहे। या मुद्दलीचे व्याज 1200 कोटी रुपयेपर्यंत गेले असून बँकेच्या कारवाईमुळे शेतकरी देशोधडीला लागले। जालन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करण्यात आला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। एका महिन्यात 1 लाख, वर्षभरात 8 लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टार्गेट असल्याचं बोर्डीकर यांनी म्हटलं। पुण्यात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिलांना पकडण्यात यश आलं। या महिला पुण्यातील बुधवार पेठेत वास्तव्याला होत्या। पोलिसांच्या 2 पथकांनी छापा टाकून या महिलांना अटक केली। यवतमाळच्या आरणीमध्ये एका विधवा महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा तिच्या सासरच्यांनी घेतला। तिची 1,20,000 गुजरातमधील व्यक्तीला विक्री करण्यात आली आणि त्या व्यक्तीनं तुझ्यापासून मला एक मूल हवंय, त्यानंतर तुला गावी सोडतो असं सांगून तब्बल 2 वर्ष गुजरातमध्ये राहून ती गावी परतल्याचा प्रकार समोर आला। कांजूरमध्ये शेअर रिक्षा दरवाढीवरून शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाद पाहायला मिळाला। कांजूर स्टेशन ते कांजूर गावापर्यंत रिक्षाचं भाडं वाढवण्यावरून मतभेद निर्माण झाला। भाडेवाढ झाली पाहिजे असं म्हणत माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं।
चंद्रपुरातील रामबाग मैदान वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी नागरिकांनी वृक्षारोपण आंदोलन केले। नव्या जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी या मैदानाची जागा निश्चित केली आहे। नागरिकांच्या विरोधानंतर हे बांधकाम थांबवण्यात आलं आणि आता पुन्हा 100 झाडं कापून हे बांधकाम सुरू केल्याचा घाट घालण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी या मैदानात वृक्षारोपण करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला। सांगलीच्या योगेवाडी गावचे सुभेदार संतोष मानेंचा निवृत्तीचा सोहळा पार पडला। संतोष माने यांनी भारतीय सैन्यात 30 वर्ष सेवा बजावली। निवृत्तीनंतर गावी परतल्यावर गावकऱ्यांनी त्यांचा खास सत्कार केला। यावेळी वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढण्यात आली। मुंबईमध्ये अनेक खासगी आणि सरकारी रक्तपेढ्या नियम धाब्यावर बसवत असल्याचं उघड झालंय। नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचा इशारा राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलाय। रक्त वाया जात असल्यामुळे पेढ्यांनी मोठी शिबिरं घेऊ नयेत असंही परिषदेने स्पष्ट केलं। वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर कंटेनर आढळल्यानं कळवळ उडाली आहे। हा कंटेनर समुद्राच्या भरतीसोबत किनाऱ्यावर आला असून त्यात काय याची माहिती अद्याप मिळाली नाही। स्थानिक मच्छीमारांनी ही बाब पोलीस आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला। चंद्रपूरच्या दुर्गापूरमध्ये खुल्या कोळसा खाणीला केंद्र सरकारनं परवानगी दिली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही खाण असल्यानं वाघांचा भ्रमण मार्ग बाधित होण्याची शक्यता आहे। सुमारे 80 हेक्टर जमीन यासाठी देण्यात आली। मानव वन्यजीव संघर्ष वाढत असताना हा प्रकल्प मंजूर करण्यात आल्यानं अनेक अडचणी निर्माण होणार आहेत। शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचं सत्र सुरूचे पश्चिम उपनगरात वृद्धेसह एका पायलटला 10 कोटींना गंडवल्याचं समोर आलं। नामांकित कंपनीच्या आड ही फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। बीडमध्ये महादेव मुंडेंच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली। या पथकात एकूण 9 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। महादेव मुंडे यांचा 18 महिन्यापूर्वी खून झाला होता, मात्र या खून प्रकरणात अद्याप काही आरोपीला अटक झालेली नाही। नाशिकहून दिल्लीला जाणारी विमानसेवा आठवडाभर असावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली। नाशिकमधून वर्षभरात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी विमानसेवेचा फायदा घेतलाय। नाशिकहून दिल्लीची विमानसेवा मर्यादित असल्यानं प्रवाशांना मुंबई गाठावी लागत ते, त्यामुळे आठवडाभर ही सेवा सुरू करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण करण्यात आलं। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिटी स्कॅन तपासणी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। ही सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना याचा फायदा होणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीतील 1419 घरांच्या कामाला वेग देण्यात आला आणि या घरांचा ताबा डिसेंबरपर्यंत देण्याचं नियोजन आहे। त्याचवेळी नायगावमध्ये 864 घरांचं काम वेगात सुरू असून या घरांचा ताबा डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन ताब्यात घेतली आहे। त्यासाठी 17 एकर जमिनीपैकी 15 एकर जमीन ताब्यात घेतली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारनं सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली। देवगड तालुक्यात दहिबावातल्या स्थानिकांना वस्तीबाहेर येण्यासाठी डोंगरातून वाट काढावी लागायची। हीच व्यथा नागरिकांनी व्हॉट्सअपद्वारे पालकमंत्री नितेश राणेंपर्यंत पोहोचवली। त्यानंतर नितेश राणेंनी तात्काळ स्वखर्चातून रस्ता तयार केला। तब्बल 25 कुटुंबांना तिथून ये जा करणं सोपं झालं आणि त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं। अलिबाग वडखल रस्त्यावरचा प्रवास जीवघेणा झालाय। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरून प्रवास करणं अतिशय जिकरीचं झालंय। रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच इथं येणारे पर्यटकही वैतागले। राज्यभरातील परिचालकांच्या संपामुळे पुण्यातल्या ससून रुग्णालयातील अनेक सेवा खोळंबल्यात। या संपामुळे नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्यात। रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ससून प्रशासनानं खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधून परिचारिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली। वर्ध्यात मोतीबिंदू विरहित जिल्हा अभियानाच्या शुभारंभाला आज फज्जा उडाला। लाभार्थ्याची प्रचंड गर्दी झाल्यानं व्यवस्था कोलमडली। वर्ध्याच्या चरखा सभागृहात या शिबिराचं आयोजन केलं। तपासणीसाठी येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचा आरोप होता। सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले। तासगाव तालुक्यातल्या सावळजमध्ये शेतकरी हातात दांडकी घेऊन आंदोलन करतायत। मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना बडदडून काढण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर नागरिकांनी मुंडन करून आंदोलन केले। मालेगावच्या वाकद गावाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष करत आहे। त्यांच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केलं।